हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाची पेरणी केली जाते तर 1,69,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे। हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली तर रब्बी हंगामातील 100% पेरण्या आता पूर्ण झालेल्या आहेत। आणि याचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूया। हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा पिकाची लागवड केलेली आहे। शेतकऱ्यांनी सध्या या ठिकाणी शेतामध्ये आपल्या हरभरा पिकाची लागवड केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रब्बी हंगामामध्ये यावर्षी जवळपास मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा पिकांची पेरणी जी आहे ते शेतकऱ्यांनी केलेली आहे। 1,69,000 हेक्टरवरती जे आहे ते शेतकऱ्यांनी यावर्षी संपूर्ण रब्बीची पेरणी केली। त्यापैकी जवळपास 1,21,000 हेक्टरवरती जे आहे ते जे हरभरा पिकाची पेरणी जी आहे ते शेतकऱ्यांनी केलेली आहे। सर्वाधिक पेरा जे आहे ते यावर्षी हरभऱ्याचा पेरणीत वाढ झालेली आहे आणि सर्वाधिक मोठ्या हेक्टरवरती शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रब्बी हंगामामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी सगळ्यात हरभरा नंतर गहू आणि नंतर ज्वारी या पिकांची पेरणी केलेली आहे। सर्वाधिक पेरा जे आहेत यावर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचा आलेला आहे आणि यामुळे रब्बी हंगामात यावर्षी गहू आणि हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।